मुंबईतील भांडूप टेकडी जलाशय परिसरातील डोंगर भागात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार आता बघायला मिळतोय। स्थानिक भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांना खरं तर काही समाजकंटकांकडून ही शेती केली जात असल्याची माहिती मिळाली। त्यांनी लगेच तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी केली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित भांडूप पोलीस ठाण्याला पाचारण केलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डोंगराळ भागात लावलेली गांजाची झाडं मुळासकट उपटून नष्ट केली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गांजाची लागवड करणाऱ्या आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। आधा भिंतीवरून चढून तिथे त्यांनी पूर्ण त्यांचं घर, एक झोपडपट्टी, एक झोपडी बनवलेली, एक पूर्ण टेंट बनवलेलं, एक झोपाळा बनवलेला आणि पूर्ण ज्या महानगरपालिकेच्या पाईप आहेत ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावलेली। जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली। अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काही घडलंय ते तिथे त्यांना दाखवायला बोलवलं। पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस कोणीच तिथे बघत नाहीये।